हॅलो फ्रेंड्स, एरर हा टॉपिक आपण आता सुरू केलेला आहे. त्यामध्ये एररचे प्रकार आपण बघितले आणि एरर कशी मिनिमाइज करायची. कमी तर आपल्याला कमी करता येते, पण पूर्णपणे नाहीच करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आपण. तर त्या एररचं इस्टिमेशन आपल्याला करायचं आहे. ती एरर आपल्याला फाइंड आउट करायची आहे, काढायची आहे, त्याची व्हॅल्यू मोजायची आहे. ती कशी मोजायची, ती एस्टिमेट कशी करायची, ती कशी काढायची, ह्यासाठी हा आजचा महत्त्वाचा असा हा टॉपिक आपण आज बघत आहोत. आजचा हा एररचा हा व्हिडिओ तुम्ही 2दा-3दा बघा, नीट लक्ष देऊन समजून घ्या. कारण हे जे मी आज एररचे जे काही इस्टिमेशन जे सांगत आहे त्याच्यावर न्यूमरिकल्स असतात आणि ते फॉर्म्युलीज जर तुम्हाला लक्षात आले तर त्याच्यावरचे न्यूमरिकल्स सोडवायला तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि म्हणून आपण आजचा व्हिडिओ नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. नीट, CET आणि JEE याच्यावर ह्या फॉर्म्युलीजवर आज आपण जे बघणार आहे त्याच्यावर खूप असे न्यूमरिकल्स असतात आणि अतिशय सोपे आहेत. एकदा समजले की तुम्ही ते सोडवू शकाल. आणि काय त्याच्यामध्ये तुम्हाला जर शंका असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता आणि आपण त्याचं तुमच्या शंकेचं नक्की समाधान आपण करूया. चला मग सुरू करूया आपण. सुरुवातीला आपण बघूया, आपण एखादं रीडिंग घ्यायला लागलो आहे, एखादा प्रयोग करतो आहे आणि आपण रीडिंग घ्यायला लागलो आहे. आणि मग ते रीडिंग घेत असताना समजा आपलं पहिलं रीडिंग आलेलं आहे A1, दुसरं रीडिंग आलेलं आहे A2, तिसरं रीडिंग आहे A3. असं करत 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 आपल्याला शेवटचं रीडिंग जे आलेलं आहे ते AN. असे टोटल आपण किती रीडिंग घेतलेत? N रीडिंग्स. मग असे N रीडिंग्स घेतले आणि आपण या सगळ्यांची सरासरी काढूया. आपण आता सरासरी म्हणजे कशी काढतो आपण? सगळ्यांची बेरीज करायचं आणि जेवढ्या किमती आहेत त्याच्याने भागायचं. किती रीडिंग घेतले आपण? N रीडिंग घेतले. मग आपण आता याची सरासरी काढूया. त्याला आपण म्हणायचं मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू ही AM. M फॉर मीन. A ची मीन व्हॅल्यू AM असं आपण म्हणूया. तर सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे A1 प्लस A2 प्लस A3 प्लस 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 AN डिवायडेड बाय किती आहेत रीडिंग्स? सगळे N रीडिंग्स, त्यामुळे N नी भागायचं. मग हे आपण आता शॉर्टकटमध्ये कसं लिहायचं पहा. मीन व्हॅल्यू AM इज इक्वल्स टू, हा जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर आपण शॉर्टकटमध्ये याप्रमाणे लिहू शकतो. समेशन, हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं समेशन. समेशन कशाचं? एचं समेशन. ते ए कुठून आहे? 1 2 3 4 असं करत करत N पर्यंत आहे. तर आपण इथं घेऊयात AI. त्या आयची व्हॅल्यू 1 नी सुरुवात होते, 2 3 4 करत करत N पर्यंत. सो I चेंजेस फ्रॉम 1 to N असं वाचायचं. बघा, समेशन ऑफ AI व्हेअर I चेंजेस फ्रॉम 1 to N असं रीड करायचं, डिवायडेड बाय N. मग हे आपण असं सुद्धा लिहू शकतो. AM इज इक्वल्स टू 1/N इंटू समेशन ऑफ AI व्हेअर I चेंजेस फ्रॉम 1 to N. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मीन व्हॅल्यू. आणि ही जी मीन व्हॅल्यू आहे याला दुसरं एक नाव दिलेलं आहे मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजेच मीन व्हॅल्यू. तर अशा प्रकारे मीन व्हॅल्यू आपण काढली, म्हणजे मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काढली. परत एकदा बघा काय केलं आपण. A1 A2 A3 डॉट 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 AN असे आपल्याकडे N रीडिंग्स आपण घेतले. N रीडिंग्स आर टेकन अँड वी वॉन्ट टू फाइंड द ॲव्हरेज ऑर मीन ऑफ ऑल दोज व्हॅल्यूज. सो हाऊ इट इज मेजर्ड? मीन व्हॅल्यू AM इज इक्वल्स टू A1 प्लस A2 प्लस 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 AN डिवायडेड बाय N. And that numerator can be written in symbolic form as summation of AI where I changes from 1 to N divided by N, and it can also be written as AM is equals to 1/N into summation of AI where I changes from 1 to N. This is also called as most probable value. मग आता समजा तुम्हाला असा विचारला प्रश्न, डिफाईन मीन व्हॅल्यू किंवा डिफाईन मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू असा प्रश्न विचारला, तर काय उत्तर सांगायचं? कसं सांगायचं? द अरिथमेटिक मीन ऑफ
readings is called as mean value or most probable value. अरिथमेटिक मीन म्हणजे सरासरी त्या सगळ्यांची. The arithmetic mean of the taken readings is called as mean value or most probable value. मला वाटतं नक्की तुम्हाला हे समजलं असेल. परत एकदा, व्हॉट इज मीन व्हॅल्यू, डिफाईन मीन व्हॅल्यू, डिफाईन मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. याचं आन्सर कसं सांगणार? द अरिथमेटिक मीन ऑफ टेकन रिडिंग्ज इज कॉल्ड ॲज मीन व्हॅल्यू ऑर मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. हे जे फॉर्म्युलीज आता मी इथे दिलेले आहेत, हे फॉर्म्युलीज, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला याच्यावर न्यूमरिकल कसं असतं, तुम्हाला तिथं सांगितलेलं असतं एक 4 काहीतरी रिडिंग्स दिलेले असतात. उदाहरणार्थ समजा 11.1 सेंटीमीटर, नंतर 11 सेंटीमीटर, नंतर 11.2 सेंटीमीटर, नंतर 10.9 सेंटीमीटर, अशा प्रकारे 4 रिडिंग्स तुम्हाला दिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलं की फाइंड द मीन व्हॅल्यू. मग तुम्ही काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. आता किती रिडिंग्ज आहेत? हे 4. सगळ्यांची बेरीज करायची आणि 4ने भागायचं. आता समजा उदाहरणार्थ त्यांची बेरीज केली आपण, तर काय येईल पहा, 44.2 डिवायडेड बाय 4. मग आता डिवायडेड बाय 4 जर आपण केलं तर काय येईल पहा, देअरफॉर AM म्हणजे मीन व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू इज इक्वल्स टू 4 1 is 4, 4 1 is 4, आणि इथं ह्याला काय भाग जात नाही, 4 5 are 20. सो 11.05 सेंटीमीटर, दिस इज द मीन व्हॅल्यू. अशा प्रकारे मीन व्हॅल्यू म्हणजे मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू आपण काढायची. 3 रिडिंग्स दिले असतील तर 3नी डिवाइड करायचं बेरीज करून. 5 रिडिंग्स दिले असतील तर त्यांची बेरीज करायची आणि 5नी डिवाइड करायचं. म्हणजे जेवढे रिडिंग्स दिलेले असतील तेवढ्या रिडिंग्सची बेरीज करायची आणि डिवाइड करायचं. ओके, तर याचे नोट्स मी तुम्हाला देतो आहे. हे पहा, या ठिकाणी तो पहिला क्वेश्चन या ठिकाणी मी दिला आहे. द अरिथमेटिक मीन ऑफ टेकन रिडिंग्ज इज कॉल्ड एज मीन व्हॅल्यू ऑर मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. मग आपण घेतलेले रिडिंग कुठले आहेत? A1, A2, A3 असं करत करत AN पर्यंत आहे. N रिडिंग्स घेतले आपण आणि मग त्यांची सरासरी कशी काढणार पहा. AM इज इक्वल्स टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस 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 AN डिवायडेड बाय N. आणि हे सिम्बॉलिकली कसं लिहायचं, इथे लिहिलं पहा, AM इज इक्वल्स टू समेशन ऑफ AI व्हेअर I चेंजेस फ्रॉम 1 to N डिवायडेड बाय N, म्हणजेच 1/N इंटू असं लिहिलं तरी चालेल. तर दुसरा जो प्रकार आहे एररचा, म्हणजे दुसरं इस्टिमेशन, ते आहे ॲब्सोल्यूट एरर. तर हे ॲब्सोल्यूट एरर काय आहे हे आपण थोडंसं समजावून घेऊयात. ॲब्सोल्यूट एरर, सेकंड, ॲब्सोल्यूट एरर. तर हे ॲब्सोल्यूट एरर जे आहे ते समजावून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे, मीन व्हॅल्यू. आता पहिलं रिडिंग बघा, पहिलं रिडिंग कुठलं होतं, मीन व्हॅल्यू कुठली आहे, AM, आणि पहिलं रिडिंग काय आहे, A1. मीन व्हॅल्यू AM आणि पहिलं रिडिंग A1. या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स म्हणजे वजाबाकी. हे पहा, AM मायनस A1, आणि जो काही डिफरन्स येईल त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. मॅग्निट्यूड म्हणजे अशा 2 उभ्या रेषा घेतो आपण, आणि याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर ऑफ फर्स्ट रिडिंग. आणि हे लिहायचं कसं, दाखवायचं कसं, मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A1 इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A1 इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ AM मायनस A1. म्हणजे ह्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर in the measurement of first reading. Similarly, if you want to find the absolute error in the measurement of second reading, दुसरं रिडिंग जे घेतलं ना आपण A2, त्याच्यातली ॲब्सोल्यूट एरर कशी काढणार पहा. मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A2 इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ AM मायनस A2. आता ही झालं ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ सेकंड रिडिंग. आता थर्ड, तुम्ही सांगा बरं, ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ थर्ड रिडिंग काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ AM मायनस A3. आता चौथ्या रिडिंगचे ॲब्सोल्यूट एरर तुम्ही सांगू शकाल का बघा. ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फोर्थ रिडिंग इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ AM मायनस A4. अशा प्रकारे जेवढे रिडिंग्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. आता समजा शेवटचे रिडिंग, nth रिडिंग, लास्ट nth रिडिंगचं आपल्याला ॲब्सोल्यूट एरर काढायची आहे, तर ती कशी काढणार,
मॅग्निट्यूड ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ nth रीडिंग इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ AM मायनस AN. हे झाली पहा ॲब्सोल्यूट एरर शेवटच्या रीडिंगची. लक्षात आलं का? सो व्हॉट इज ॲब्सोल्यूट एरर असा जर प्रश्न विचारला किंवा डिफाईन ॲब्सोल्यूट एरर असं जर विचारलं तर काय सांगायचं? द डिफरन्स बिटवीन मॅग्निट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू. डिफरन्स बिटवीन मॅग्निट्यूड ऑफ ईच मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे बघा ही मीन व्हॅल्यू ही AM आणि मोजलेली व्हॅल्यू A1, A2, A3 असा प्रत्येकातला डिफरन्स. द डिफरन्स इन मॅग्निट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. ही जी ॲब्सोल्यूट एरर आहे याला अजून एक नाव या ठिकाणी दिलेलं आहे, ॲब्सोल्यूट एरर ऑर ॲक्च्युअल एरर. ह्याला दुसरं काय नाव दिलेलं आहे? ॲक्च्युअल एरर. सो वन्स अगेन, व्हॉट इज ॲब्सोल्यूट एरर ऑर ॲक्च्युअल एरर असा प्रश्न विचारला. डिफाईन ॲब्सोल्यूट एरर ऑर ॲक्च्युअल एरर. तर उत्तर काय सांगायचं? द डिफरन्स इन मॅग्निट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर ऑर ॲक्च्युअल एरर. आणि हे सगळे फॉर्म्युलीज आता मी इथे जे लिहिलेले आहेत हे त्याला त्या ठिकाणी लिहायचं. तर हे बघा याचे नोट्स मी कशा प्रकारे केलेले आहेत हे पहा. ॲब्सोल्यूट एरर, द डिफरन्स इन मॅग्निट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू अँड ईच मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर ऑर ॲक्च्युअल एरर. मग आपण रीडिंग घेतले कुठले? A1, A2, A3, A4 असं करत AN हे मेजर्ड व्हॅल्यूज आहेत आणि त्याची मीन व्हॅल्यू AM. देअरफॉर ॲब्सोल्यूट एरर इन द फर्स्ट मेजरमेंट डेल्टा मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A1. हे जे त्रिकोण जो दिसतो त्याला डेल्टा म्हणायचं, कॅपिटल डेल्टा. ॲक्च्युली स्मॉल डेल्टा आपण असं लिहितो पहा आणि कॅपिटल डेल्टा असा त्रिकोण काढतो आपण. असे सिम्बॉल्स आहेत. तर हे सिम्बॉल्स हळूहळू तुम्हाला एक 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 लक्षात येतील. आता इथं त्रिकोणासारखं हे जे चिन्ह दिसतं त्याला डेल्टा म्हणतो आपण. तर मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A1 म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट रीडिंग इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ AM मायनस A1. याप्रमाणे दुसरं, तिसरं आणि nth शेवटचं रीडिंग त्याचा फॉर्म्युला. मग त्यानंतर आहे आता हे जे ॲब्सोल्यूट एरर आपण जे मोजल्या ह्या सगळ्यांची सरासरी. म्हणजे आत्ता मगाशी जसं आपण मीन व्हॅल्यू जशी काढली, सगळ्या रिडिंग्सची सरासरी जशी काढली, तसं या ॲब्सोल्यूट एररची सरासरी आपण जर काढायचं म्हटलं तर कशी काढणार पहा. मॅग्निट्यूड ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणले की डेल्टा AM असं लिहायचं आणि मॅग्निट्यूड दाखवायची. मग हे सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे कसं पहा, मीन ॲब्सोल्यूट एरर ऑफ फर्स्ट रीडिंग प्लस ॲब्सोल्यूट एरर ऑफ सेकंड रीडिंग प्लस थर्ड रीडिंग असं करत 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 लास्ट ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ nth रीडिंग. आणि ह्या किती रीडिंग्ज आपण अशी घेतलेत? n रीडिंग्ज डिवायडेड बाय n. अशा प्रकारे मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे ॲब्सोल्यूट एरर्सच्या ज्या किमती आपण आत्ता काढल्या त्या सगळ्यांची सरासरी मीन ॲब्सोल्यूट एरर. मग हा फॉर्म्युला जो आत्ता इथं दिसतो आपल्याला तो शॉर्टकटमध्ये जसा आपण मीन व्हॅल्यूच्या मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यूच्या वेळेस लिहिला तसा तो कसा लिहिता येईल पहा. समेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा AI where I changes from 1 to n divided by n. हा असा फॉर्म्युला या मीन ॲब्सोल्यूट एररचा या ठिकाणी आपल्याला मिळेल पहा. आणि डिफाईन मीन ॲब्सोल्यूट एरर असा जर प्रश्न विचारला तर उत्तर कसं सांगायचं? दी अरिथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड ॲज मीन ॲब्सोल्यूट एरर. अरिथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज कॉल्ड ॲज मीन ॲब्सोल्यूट एरर. ह्या पहा इथं नोट्समध्ये मी तुम्हाला दुसरा हा मीन ॲब्सोल्यूट एररचं याप्रमाणे दिलेलं आहे. दी अरिथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि इथं पहा मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा AM इज इक्वल्स टू पहिली ॲब्सोल्यूट एरर मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A1, दुसरी ॲब्सोल्यूट एरर मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा A2, तिसरी, चौथी आणि nth सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय n. आणि मग ते शॉर्टकटमध्ये कसं लिहायचं पहा. समेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा AI पाहिजे इथं या ठिकाणी I पाहिजे, m झालेलं आहे चुकून, इथं I करा I म्हणजे असं लिहायचं पहा.
मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा ए एम इज इक्वल्स टू समेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा ए आय, इथं आय पाहिजे होतं, तिथे यम झालेलं आहे, वेअर आय चेंजेस फ्रॉम 1 to n डिवायडेड बाय n. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला या ठिकाणी मिळेल. याला म्हणायचा मीन ॲब्सोल्यूट एरर. त्याच्यानंतर पुढचा जो एररचं एस्टिमेशन जे आहे ते नंबर 4 ते आहे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. तर ही रिलेटिव्ह एरर कशी काढायची? आपण आता मीन ॲब्सोल्यूट एरर जी काढली, मीन ॲब्सोल्यूट एरर जी आपण काढली, त्या मीन ॲब्सोल्यूट एररला मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू त्याच्याने डिवाइड करायचं. आपण आता काय काढलं पहा, मीन ॲब्सोल्यूट एरर मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा ए एम, हे मीन ॲब्सोल्यूट एरर काढले आपण. त्याला कशाने डिवाइड करायचा? मीन व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. हा जो रेशो येईल त्यालाच म्हणायचं रिलेटिव्ह एरर. मग आता डिफाईन रिलेटिव्ह एरर असं समजा तुम्हाला विचारलं तर कसं उत्तर सांगणार? दी रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. किती सोपं आहे पहा. दी रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. झालं, एवढंच लिहायचं आहे पहा. मग आता इथे नोट्समध्ये बघा आपण काय केलं, हे पहा, रिलेटिव्ह एरर, दी रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. तर हे इथं जे काही दिलं हे बघू नका, हे याच्यावर खोडून टाका, हे रेश सोडून टाका. हे पहा, फॉर्म्युला एवढाच घ्या, रिलेटिव्ह एरर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा ए एम डिवायडेड बाय ए एम. हा फॉर्म्युला रिलेटिव्ह एररचा घ्यायचा. ओके. आता लास्ट पर्सेंटेज एरर नंबर 5. पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर कशी काढायची पहा. आपण आत्ता जी रिलेटिव्ह एरर बघितली त्याला 100ने गुणलं की झाली पर्सेंटेज एरर. म्हणजे आत्ता आपण रिलेटिव्ह एरर जी बघितली, मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा ए एम डिवायडेड बाय ए एम, ही जी आहे रिलेटिव्ह एरर आहे. ह्याला कितीने गुणायचं? 100. आणि ह्याला म्हणायचं पर्सेंटेज, तर ह्यालाच म्हणायचं पर्सेंटेज एरर. सो डिफाईन पर्सेंटेज एरर. व्हॉट इज पर्सेंटेज एरर असं विचारल्यानंतर कसं सांगायचं उत्तर? दी रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. आणि हा फॉर्म्युला लिहायचा याप्रमाणे. झालं, दी रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. म्हणजे याप्रमाणे नोट्समध्ये मी दिलेलं आहे पहा. दी रिलेटिव्ह एरर इज मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड पर्सेंटेज एरर. आणि हा फॉर्म्युला या ठिकाणी दिला आहे पहा. पर्सेंटेज एरर इज इक्वल्स टू रिलेटिव्ह एरर इंटू 100%, म्हणजेच तो फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा ए एम अपॉन ए एम इंटू 100%. तर अशा प्रकारे हे एरर झाले पहा. म्हणजे पहिला मीन व्हॅल्यू, हे मीन व्हॅल्यू, त्यानंतर ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. हे एवढे एररचे इस्टिमेशन आपण याप्रमाणे एररचं करतो आहे. आणि आपण आता ह्याच्यावर एक न्यूमरिकल आपल्याला घ्यायचं आहे आणि ते न्यूमरिकल आपण टेक्स्टबुकमधलं घेणार आहोत आणि ते आपण पुढच्या वेळेस घेऊयात. तर हे एवढे नोट्स आणि हे एवढं सगळं अभ्यास करा. याच्यात काय शंका असेल तर विचारा आणि आपण ह्याच्यावरचं न्यूमरिकल उद्याच्या पिरियडमध्ये आपण घेऊयात. ओके, थँक्यू.